तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण भीमाशंकरचा ट्रेक करणार आहोत। तर मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर या ठिकाणी आजचा आपला ट्रेक आहे। तर आपला ब्लॉग असाच कंटिन्यू बघत राहा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण नांदगाव बलिवरे या गावापासून ट्रेकला सुरुवात केली आहे। तर मित्रांनो, न्यू माथेरान फार्म आहे, तिथं आपण गाडी पार्क केलेली आहे, पण आता अर्ध्या रस्त्यात येऊन पोहोचलो आहोत। तर मित्रांनो, इथं धुका भरपूर आहे आणि दम खूप लागत आहे, कारण की नुसता चढाव आहे ना, त्याच्यामुळे दम लागत आहे। तर आपला लॉगमध्ये असंच कंटिन्यू बघत राहा। तर आपण आता थोडं वरती गेलं तुम्हाला दाखवतो तिथला व्ह्यू। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा। तर मित्रांनो, चला आपले काही सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा। महादेव महादेव, बम बम बोले बोले बोले। तर मित्रांनो, आता वाजले आहेत 11:30 आणि तुम्ही बघू शकता, बघा रात्र झाले जशी काही। मित्रांनो, खूप अंधार आहे या जंगलामध्ये। हा भीमाशंकर अभयारण्य आहे हे बघा, आणि घाम पण भरपूर फुटत आहे। येताना पाण्या बॉटल सोबत नक्की जाणं। आणि रस्ता बघा इथं कसा आहे, खूप दम लागत आहे इथं। तर मित्रांनो, अर्धा रस्ता आम्ही क्रॉस केलेला आहे आणि अर्ध्या रस्त्यात येऊन पोहोचलो आहे। इथं भारी वॉटरफॉल आहेत, तर तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो। तर चला सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा। तर मित्रांनो, आम्ही आता अर्धा तास झाला ट्रेक चालू आहे आमचा। अर्ध्या रस्त्यात येऊन पोचलो आहेत आणि आता थोडी विश्रांती घेतली, थांबलं दादा। तर खूप दम लागत आहे, पाऊस आहे ते तरी पण दम लागत आहे। तुम्ही येताना पाण्या बॉटल नक्कीच सोबत आहे ना, कारण की भरपूर दम लागतो इथे। तर आता वरती गेल्यावरती दाखवतो तिथला व्ह्यू। आता सगळीकडे धुका आलेला आहे। तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर फायनली मित्रांनो, आता 10-20 मिनिटाचा ट्रेक बाकी आहे। आता खूप वरती येऊन पोचलो आहेत। तर इथून दिसणारा व्ह्यू बघा कसा दिसतो, पूर्ण धुका आलेला आहे। आणि हे बघा खालती गाव दिसत आहेत, हे बघा दाखवतो झूम करून। हे बघा पूर्ण धुका आलेला आहे आणि खूप वरती आलो आता। आता 10-20 मिनिटाचा ट्रेक बाकी आहे। तर आता पोचून आपण भीमाशंकरला। तर चला भीमाशंकर बस स्थानक।
गर्दी खूप असल्यामुळे तिथे व्हिडिओ काढायला जमली नाही, कारण की पोलीस व्हिडिओ काढून देत नाही, खूप गर्दी आहे. आणि पोलीस दर्शनासाठी रांगेत उभं राहण्यासाठी सांगतात, कारण की आतमध्ये जाऊन देत नाही. त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवली नाही. तर आपल्या इथले काही सिनेमॅटिक शॉट आहेत ते एन्जॉय करा. तर मी इथले काय मंदिराचे सिनेमॅटिक शॉट काढतो ते तुम्हाला दाखवतो. तर आपला व्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर मित्रांनो, इथे व्हिडिओ बनवून देत नाही, त्याच्यामुळे आता आम्ही वरती जातो. वरती पॉईंट आहेत, ते वरच्या पॉईंट आहे ते तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर चला भेटू आपण वरती. तर मित्रांनो, त्या ठिकाणी व्हिडिओ काढून देत नाही, पोलीस आहेत ना, त्याच्यामुळे ते आतमध्ये जाऊन देत नाही. त्याच्यामुळे मी तिथला व्हिडिओ काढला नाही. तर आता इथे एक पॉईंट आहे तो दाखवतो. तर चला मित्रांनो, आता समोर एक कोकणकडा नावाचा पॉईंट आहे. तर त्या पॉईंटला आपण चाललेलो आहोत. तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा. तर मित्रांनो, या पॉईंटला धुका भरपूर आहे, खूप धुका आलेला आहे बघा. मोबाईलमध्ये कॅप्चर होतंय का नाही काय माहीत, पण भरपूर धुका आहे, काहीच दिसत नाही पुढचा. तर एकदम गारगार वाटतं इथं. आणि बघा आपली मंडळी, नवीन यूट्यूबर किरण मेंगा. तर आपलं व्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर चला आता आपण जाऊ इथं कोकणकडा पॉईंट बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, आता आम्ही घरी जातोय. मित्रांनो, व्हिडिओ काढायला भेटले नाही तिथे, कारण की पोलीस पण काढून देत नव्हते आणि गर्दी होती, त्याच्यामुळे तिथे व्हिडिओ काढून दिली नाही. त्याच्यामुळे मी बाजारात थोडी काढली व्हिडिओ आणि त्या पॉईंटवरती काढले. तर ते मित्रांनो, सिनेमॅटिक शॉट एन्जॉय केले असतील तुम्ही. तर भेटू आता नवीन एका व्लॉगमध्ये. तर चॅनेलला जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आता घरी जातो आम्ही. तर मित्रांनो, आता आम्ही खाली उतरतोय आणि इथला धुक्का बघा किती आलेला आहे. धुक्का काय दिसत नाही समोरचा, आहे बघा, पूर्ण अंधार झालाय धुक्यामुळं. आताची 3 वाजलेला आहेत, तरी पण धुक्का बघू शकता किती आहे. बघा आमची पब्लिक. तर मित्रांनो, तुम्हाला व्लॉग आवडला असेल, कारण की आम्हाला व्हिडिओ काढायला तिथं जमली नाही, पोलिसांनी काढून दिले नाही, भरपूर गर्दी होती. तर चला आता भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये.